हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आता मी तर रेडी झाले, कामं मग सगळं आवरली, वाट बघत बसले भावाची. पण तो दहीवडीला गेला काही कामानिमित्त, त्यामुळं त्याला यायला उशीर लागणार आहे आणि तो लवकर येईल. त्यामुळे मी सगळे कामं आवरून घेतले, कारण तो आला ना अजिबात थांबत नाही. उरक उरक उरक, कधी कधी तर गाडीवरून पण खाली उतरत नाही. असं काम आहे त्याचं. आणि आज लवकर उरकले मी आणि तो आला नाही. आता 2 वाजले, 2 वाजून 10 मिनटं झाली ते. आणि मी हा ड्रेस घातला आहे. सोनूला पण हा ड्रेस घालाय काढलेला माहीत आहे, पण तिला नाही घातला, तिला दुसरा घातला आहे. कारण ना घेताना साईज बरोबर टाकली होती मी, पण जरा साईज चेंज होऊन आली. असं वाटतं मग नंतर बसणार नाही, त्यापेक्षा तो ड्रेस वापरून टाकावा. छान आहे फंक्शनला याला घालायला, पण नंतर हळूहळू उंची वाढत चालली, मग बसणार नाही. ऑलरेडी एवढे एवढे त्याला कमी पडते पायाच्या वरती. दाखवते तुम्हाला. काय कशाला उघडते थांबा. तर हा बघा, हा वाला ड्रेस आहे डाळिंब कलरचा. इतका छान दिसतो ना, पण हा बघा पायामध्ये किती कमी पडते. आणि हात अजून काही दिवसानं अजून काही दिवसानं मग बसणारच नाही. त्यापेक्षा मग वापरायलाच काढलं, म्हटलं वापरून टाकूया. न बसण्यापेक्षा घालून टाकलेला बरा. आणि सगळं भरून ठेवलं आहे मी. काही 2 दिवसासाठी जाणार आहे, त्यामुळं जास्त काही घेतलं नाही सामान, थोडंसंच घेतलं आहे. आणि ह्याच्यात आपलं गंध पावडर त्याचं सामान आणि कपडे वगैरे आताच टाकले धुवून, बाहेर नको, कारण यांना याला उशीर झाला ना. हां मग पण माझ्या होय ना. आजीची लई काळजी हिला. तर ह्यांना यायला उशीर होतो, त्यामुळं कपडे आता सुकाय टाकून दिले ते, म्हणजे टेन्शन नाही किती जरी उशीर झाला तरी याला. नंतर कसं लय धूळ बसते. हे गप की गप. आणि तिला ना जेव्हा जास्त केस नव्हतं तेव्हा तिला इतकं बेल्ट होतं ना, आता केस तिचं वाढलं तर बेल्ट नाही. मग मी तिला 2-3 बेल्ट घेतलं तर, पण असं व्यवस्थित नाही मला वाटत. वर बघ. आणि केस कापाय मागणं पोरगी अजिबात केस कापाय मागणं. तरी मी पुढची कापली ती, पण ती बरोबर दिसणं त्यात अशी अर्धे अर्धे दिसते ती. चाप पण लावाय नको म्हणती आणि वेणी पण घालाय नको म्हणते. पाठीमागणं पण वाढली ती. तर चालतं दे, ती उशा उचलून देऊ खाली. कशाचा खेळ करेल नाही पोरगी, काय सांगता येणार नाही. तसं जास्त दिवसासाठी नाही जाणार ना, त्यामुळं नाही राहणार ना, त्यामुळं 2-3 दिवस राहील मला वाटते. मी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी माघारी येईल. त्यामुळे हा एक ड्रेस आणि दुसरा एक ड्रेस घेतला आहे. जास्त कपडे नाही नेले, कारण तिकडनं अजून काय घेऊन येताना ना पिशवी गाडीवरती बसतच नाही, त्यामुळं लय आपदा होती. हो, तिथे कपडे आहेत ते आमचे. एक बॅग म्हणलं तरी चालेल तेवढी भरून आहे तिथे, त्यामुळे जास्त कपडे काही घेऊन जाणार नाही मी. तसं राहण्याची इच्छा आहे, पण आमची ॲनिव्हर्सरी आली आता 2-3 दिवसाने, तर मला इथं सेलिब्रेट करायचं आहे माझ्या घरी. हे घर माझं आहे, त्यामुळं बघू आता कसं होतं आहे, तिच्या बरं होण्यावर आहे. ती तर नको म्हणत होती की नंतर नाही, यात्रेच्या टायमिंगला. आता पुसेगावची यात्रा आली ना, ते म्हणतो तेव्हा ये. आता नको येऊ म्हणलं, नको आता 2 दिवस येते राहते आणि नंतर ना बघू. नंतर ना उभे जाऊन येईल. राहणं तर नाही जमणार, पण उभे जाऊन येईल असं म्हणलं. आणि हे पण मला म्हणलं जा म्हणण्यासाठी, कारण आता मी भरपूर दिवस नाही गेली. भरपूर असंच जायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी माघारी यायचं, जायचं दुसऱ्या दिवशी माघारी यायचं, असं चाललं आहे. किंवा कधी कधी तर मग ज्या दिवशी गेले सकाळचं जायचं 11-12 वाजेपर्यंत, 4-5 वाजता माघारी यायचं. आता झोप यायला लागली. आवरले सगळं झालंय ना, एवढ्या लवकर माझी आज कामं आवरले असते, नाही तर रोज कपडे होतात, भांडी होतात, कपडे राहते ते, असं होतं. आज सगळं लवकर झालं, त्यामुळे आता डोळ्याला पेंग यायला लागला आहे. तर असं ते येतोपर्यंत थोडंसं पडते, मग बघू किती वाजता येत आहे किती वाजता नाही. का जाणंच कॅन्सल होतं आहे काय माहिती काय होतं. आता फोन केला होता, तो गेला आहे बाहेर. हाय हॅलो. आता मम्मी भरते बॅग बघा, टोपी घालून होते बघा. इकडं अशी तयारी करते बॅग भरायला, कपडे भरायचे, आता ही भरायचं आहे बघा. इकडं
तू म्हणते राहू दे. पतल्याच्या घरात काय होतं तुम्हाला भ्या वाटतं. हं. मला ना भ्या वाटतं पण मम्मीला नाही वाटत. मला नाही वाटत हं. हा तुला कशाला वाटतं ते? मला सगळ्या गोष्टी पतल्या फुटून परत काय फुटून येईल पत्रा? पतला कशाने फुटल पत्रा पण? भूतानं बितानं. तर आता इथं येऊन पोचले आणि दुपारीच आले बरं का. नंतर काय व्हिडिओ घेतला नाही. आता चाललो आम्ही बाजारला. तर चला बाजार दाखवते. छोट्या गावचा छोटा बाजार नाही, छोट्या गावचा मोठा बाजार. चला जाऊया. हे बाबा गार लागतं की तिथनं. बस मला नाही यायचं ना. शाळेतली पोरं घेते आपली त्याच्यात. येतील ते येतील. माझा स्वयंपाक करून आता मी निघाले तिकडे घेऊन. चुलीवरतीच केला होता. आता ही माघारी आल्यानंतर नावावरती सांडलेलं आहे. आधी घेऊन जाते कारण उशीर झाला आहे जेवायला. सकाळचे वाजले 10:30 रात्री. काय तिथनं ब्लॉग कंटिन्यू केला नाही. जेवलो आणि झोपून गेलो कारण दिवसभर लय कंटाळा आला होता. तिकडचं काम इकडचं थोडंफार केल्यामुळं. तर आता म्हणलं चला राहिलेला ब्लॉग कंटिन्यू करावा. आता स्वयंपाक बनवायचं बाकी आहे, फक्त नाश्ता बिष्टा झाला आहे. आता पहिल्यांदा कपडे धुणार आहे आणि मग जेवण बनवणार आहे. तर चला ती कपडे ही करून येऊया. 1 मिनटं. सोनून आंघोळ केली ना, ते चाललं होतं अंग पुसायचं. तर कपडे घेऊन जाते, कपडे धुते आणि मग स्वयंपाकाला लागते. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ पोस्ट होईल. थोड्या मिनटाचं त्यामुळे म्हणलं चला ते पूर्ण करूया. आणि ना मी काल सकाळी आंघोळ करताना कानातलं काढलं होतं आणि ते इथंच राहिलं होतं. आणि दुसरं कानातलं तर काय मी आणलं नाही, त्यामुळे म्हटलं ते आधी शोधूया होतंय का. कपडे तर भरपूर आहेत या. चला जाऊया. अरे पडू नकोस बाबा. आले. सोनूला कपडे घालायचे ते मला. झालं का? डोकं राहू दे की पुसते मी. अंग पुस फक्त. एवढा ढीग आहे आणि तिथं काय नाही. मग ठीक आहे जाऊया. ये पोरी लवकर. घरात काय असतील पण घराला कुलूप लावले त्यामुळं चावी काय माझ्याकडे नाही. चावी नेली पुढं. तिथे राहिली तर राहिलीच, जाऊ दे. ती धुवायची नंतर.